निश्चितपणे शिवसेनेचा भगवा यावर्षी महानगरपालिकेला फडकवल ह्याची मला खात्री आहे. कारण कार्यकर्ता हा महानगरपालिकेत जायला पाहिजे, आमचं जीवाचं रान करणार आहोत. आपला ऋतुराज या बॅनर खाली कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात बघताय आणि फॉर्म भरत चाललाय, काय भावना आहेत? नाही, निश्चितपणे जनतेची साथ ऋतुराजदादांच्या सोबत आहे. गेली 5 वर्ष या मतदारसंघात ऋतुराजदादांनी अतिशय मेहनतीचं काम केलेलं आहे. या मतदारसंघात जी लोक आहेत त्यांच्या अडीअडचणीत ते कायम उभे राहिलेले आहेत. गेल्या 5 वर्षात ते या मतदारसंघात प्रचंड ऍक्टिव्ह आहेत. राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघात चांगला निधी देखील आणलेला आहे. या मतदारसंघातील जे रस्ते आहेत, गटर साईड, ड्रेनेज लाईन आहेत, ते सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, किंवा झालेला देखील आहे. आणि निश्चितपणे मतांरूपी जनता आम्हाला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे. तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकेल असं वाटतंय. हो, निश्चितपणे शिवसेनेचा भगवा यावर्षी महानगरपालिकेला फडकवल ह्याची मला खात्री आहे. कारण राजेश क्षीरसागर साहेब यांनी या गेल्या 1 वर्षात किंवा माझे आमदार असताना देखील मागच्या 5 वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे. काल महायुतीची घोषणा झालेली आहे. शिवसेनेच्या ज्या जागा आहेत त्यासाठी मी देखील जीवाचं रान करणार आहे. कारण कार्यकर्ता हा महानगरपालिकेत जायला पाहिजे हे मी ध्येय ठेवलेलं आहे. त्याचबरोबर जे भाजपचे उमेदवार असतील, राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, यासाठी देखील आम्ही सर्वजण ताकदीनं प्रयत्न करणार आहोत. त्यांना महानगरपालिकेत घालण्यासाठी आम्ही आमचं जीवाचं रान करणार आहोत.